विजय असो असा बापू झाला ऐकलं का आई बाई अच्छे लगे असं का खाल्ले का वांगे भंडारा जिल्ह्यात भातावर भेटला जेवणच नाही का मला वाटलंच तू जेवशील मी तर मस्त भात खाल्ला क्या बात है बाई बाईचा जोरदार टाळ्या हा या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष खूप सुंदर अशी कलाकार जिनं ती आणि आम्ही अख्ख्या 10 वर्ष सोबत मिळून काम केलं तिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा तिच्याकडून या गाण्यावर फार मोलाचा आशीर्वाद मला आलेला आहे आणि मला माहिती आहे या झाडीपट्टीच्या या मातीला मी वयाच्या 12 वर्षाची होती तेव्हापासून मी वेळ दिला आणि या मातीतली मी कलाकार आहो आणि आज मला असं वाटते की मी समाजाला वेळ दिला पाहिजे म्हणून नाट्य कलावंत हे काम सोडून मी झाडीपट्टीमध्ये आज प्रबोधनाचं काम करायला लागले आहे ही मातीतली कलाकार आहे कारण गेल्या मी 18 ते 19 वर्ष या मातीत राहून काम केलं दादा या मातीत राहून मला माहित आहे झाडीपट्टीचा कलाकार तुम्हाला स्वतः सगळ्यांना माहित आहे हे लोक हे आमचे जे लोक आहेत जे आम्हाला बघायला येतात झाडीपट्टीमध्ये ते मातीतले लोक असतात दिवसभर राबराब काम करतात रात्री आम्हाला रात्रभर मनोरंजन म्हणून नाटक प्रबोधनात्मक नाटक बघतात आणि म्हणून वयाच्या 12 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत मी झाडीपट्टीला योगदान दिलं गेलं 2 वर्षापासून मी प्रबोधनासाठी बाहेर गेली आणि मला अभिमान आहे मला मुंबई कोकणकरचे लोक म्हणतो ताई बॅनरवर नाट्य कलावंत का टाकता तुम्ही म्हणतो मी नाट्य कलावंत याचा मला अभिमान आहे कारण त्या मातीतून मला स्टेज मिळाला सन्मान मिळाला आणि मी एक चांगली कलाकार होऊ शकली हे पुण्य या झाडीपट्टीच्या मातीचे एक जोरदार टाळ्या वाजवा कारण इथं कलाकार घडवल्या जातात आलं का लक्षात आणि जो झाडीतून मातीतून कलाकार घडतो मला बापाला भेट नाही आणि नाट्य कलावंत लावल्याशिवाय गायिका मला लावायचं नाही म्हणून म्हणायचं आहे का